परत विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली, याकडे तुम्ही कसे बघता? 2012मध्ये भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिली होती, त्यानंतर 17-18मध्ये दिली. परत तिसऱ्यांदा मला भारतीय जनता पार्टीने विधान परिषदेची सीट दिलेली आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकनेता, विकास पुरुष देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे आमचे प्रदेश अध्यक्ष आहे रवींद्रजी चव्हाण साहेब, पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब, यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य एका कार्यकर्त्याला परत तिसऱ्यांदा तिकीट दिली आहे. 2012मध्ये आम्ही पाहिलं की आमच्याकडे फार कमी मतं होती, जवळपास 78 मतं होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मिळून. तेव्हा मला 215 मतं मिळून मी विजय झालो होतो. आता मागच्या 17-18मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास वन साईड निवडणूक ही आपण भारतीय जनता पार्टी म्हणजे मी प्रवीण पोटे म्हणून मी निवडून आलो होतो. आता येणारी निवडणूक जी आहे ही सुद्धा त्याच पद्धतीची आहे. कारण भारतीय जनता पार्टी या नात्याने जर आपण पाहिलं तर माझ्याकडे पाहायचा जो आमच्या नगरसेवकांचा दृष्टिकोन आहे हा एक व्यक्ती म्हणून पाहिला जातो. आणि माझा प्रत्येक नगरसेवकांशी हा संबंध घरगुती होतो. तुम्ही मला म्हणजे त्यांच्या घरातला एक कोणतरी एक महत्त्वाचा व्यक्ती म्हणा किंवा मित्रत्व म्हणा, या पद्धतीने पाहतात. आम्ही सुद्धा त्यांना घरगुती म्हणून आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट करतो आहे. म्हणजे सगळे घरातला एक व्यक्ती म्हणून ते आमच्याकडे पाहतात. या दृष्टिकोनातून मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेससुद्धा मला चांगली मतं मिळेल आणि मोठ्या चांगल्या मताने मी निवडून येणार आहे. हो, मागील काळात मंत्री आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना अमरावतीसाठी कोणते निर्णय सर्वाधिक महत्त्वाचे ठरले निर्णय? आपण जर पाहिलं की जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये पालकमंत्री आले त्या काळामध्ये आपण जर जुना इतिहास पाहिला तर 14 ते 19च्या काळामध्ये जवळपास 23 ते 24 हजार कोटी रुपयाची कामं झाले. माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून 17-18 हजार कोटीची कामं झाले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये 5-6 कोटी रुपयाची कामं झाले. की डायरेक्ट रोड्ससाठी जर आपण पाहिलं किंवा डायरेक्ट ज्या लोकांना फायदा मिळतो तो साधारणतः हा 22-23-24 कोटीपर्यंतचा होता. आणि इनडायरेक्ट जो फायदा होता तो सुद्धा जवळपास 7-8 कोटी रुपयाचा होता. साधारणतः त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त विकास अमरावती जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आपण तालुक्या लेवलला जा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉन्क्रीट रोड दिसेल, सेंटर डिवायडर दिसेल, लाईट दिसेल, कुठल्या ठिकाणी तुम्ही जा. म्हणजे अमरावतीचा तुम्ही 2014च्या आधीचं पाहिलं आणि नंतरचं जर पाहिलं तुम्हाला खूप मोठं परिवर्तन दिसेल. कारण आज त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते ज्या पद्धतीने विकास करतात महाराष्ट्रात तो म्हणजे वाखण्यासारखा आहे. ऐतिहासिक विकास ते करत आहे. महायुतीत सध्या नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे, त्याचा निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटते का? महायुतीमध्ये चर्चा आहे पण तशी काही सध्या पोझिशन नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो की आम्ही घटक पक्ष म्हणून एकमेकांसोबत काम करतो आणि देवेंद्र साहेब जे आहेत फडणवीस साहेब हे त्याचे प्रमुख आहेत. ते सगळ्या घटकाच्या युतीच्या सगळ्या लोकांना घेऊन चालतात. शिंदे साहेबांचे माझे वैयक्तिक संबंध आहेत, माझे पवार फॅमिलीचे वैयक्तिक संबंध आहेत आणि त्याचप्रमाणे आमचे प्रहारचे बच्चे कडू आहेत त्यांचेसुद्धा वैयक्तिक संबंध आहे. इथे स्थानिक खोडके साहेब आहेत त्यांचेसुद्धा वैयक्तिक संबंध आहे आणि काँग्रेसचे नेते आहेत त्यांचेसुद्धा माझे वैयक्तिक संबंध आहेत. हा संबंध वेगळा असतो पण प्रत्यक्ष नगरसेवक जे आहे मी त्यांचे फॅमिली मेंबर म्हणून मी त्यांच्यासोबत राहतो आणि ते फॅमिली मेंबर म्हणून ट्रीट करतात. मला पूर्ण विश्वास आहे असं काही होणार नाही. कुठेही युतीमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे 155 मतं आहे, 155 मतं पूर्ण मला मिळतील. कारण भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की हा शब्दावर चालणारा पक्ष आहे. कारण भारतीय जनता पार्टी ही वेगळी पद्धत आहे भारतीय जनता पार्टीमध्ये. कारण ही पार्टी जेव्हा मोठी झाली तेव्हा लोकांनी घरच्या शिदोऱ्या आणून ही पार्टी मोठी केलेली आहे व ते शब्द पाळतात. ते त्या बाकी कोणताही व्यवहारिक कोणताही होत नाही. आता मी नगरसेवक मागे झालो तर मला नगरसेवक झाल्यानंतर लोकांनी कुठल्याही पद्धतीचा मी कुठलाही व्यवहार कोणासोबत केला नाही. म्हणजे मला लोकांनी तसंच भरभरून मतं दिले. त्यावेळेस सुद्धा तसंच होणार आहे. मला सध्या इतर पक्ष आणि अपक्ष यांचा काहीतरी निवडणुकीवर काही परिणाम होणार का असं? माझे इथे 453 मतं आहेत आणि 453 मतांच्या लोकांमध्ये सुद्धा माझा घरगुती संबंध आहे. ते सुद्धा मला अर्ध्या रात्री फोन करतात, कोणते काम सांगतात, मी सुद्धा त्यांना फोन करतो. ते सुद्धा अशा आमचं जाणं आहे नाही सातत्याने अनेक वर्षापासून आहे. काही नगरसेवक जुने आहेत, काही नवीन आहेत. या पद्धतीने सगळं चालत राहते. कोणत्याही युतीमध्ये किंवा कुठल्या याच्यामध्ये अपक्ष असो कोणताही असो माझा वैयक्तिक प्रत्येक नगरसेवकाशी संबंध आहे. वैयक्तिक
तेव्हा मला त्याचा काही असर पडणार नाही. मी 100% नाही 1001% चांगल्या मतांनी निवडून येणार, मला असा आत्मविश्वास आहे. या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.